नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणात अकारण गुरफटलेला आणि फसलेला कोण असेल तर ते आहेत प्रकाश आंबेडकर. कारण महाराष्ट्रातलं जे एक 1.25 वर्षापूर्वी सत्तांतर झालं, म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे यांना झुगारून 40 आमदार गेले आणि उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. त्यानंतर कसं बसं आपल्या पायावर कसं उभं राहता येईल यासाठी चाचपडणारे उद्धव ठाकरे कोण येईल त्याच्या हातात शिवबंधन बांधून त्यांना पदं देऊन मोठे करत होते. त्यातच एक दिवस संभाजी ब्रिगेड त्यांच्याकडे आली. त्याच कालखंडात सुषमा अंधारे आल्या आणि मग एका कार्यक्रमामध्ये प्रबोधन.com वगैरे प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एका मंचावर आले आणि तिथे उद्धव ठाकरेंना वाटलं की चला आणखीन एक मित्र मिळाला, आपण लवकर एकत्र आलं पाहिजे वगैरे वगैरे. मग एक दिवस उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकरांच्या त्या कार्यालयात गेले. तिथून त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही कसे भविष्यात आता एकत्रित राजकारण करणार वगैरे वगैरे अशा गर्जना वगैरे केल्या दोघांनी. पुढे काहीच झालं नाही. त्याला आता मला वाटतं 8-10 महिनेसुद्धा होऊन गेले असतील. म्हणजे मला वाटतं गेल्या डिसेंबर महिन्याच्या आसपास नागपूरला जे विधानसभेचं अधिवेशन होतं त्या वेळेला मुंबईत एक काय तो महात्म्यांचा अवमान वगैरे असा ओरडाआरडा करीत एक मोर्चा महाविकास आघाडीने काढला होता. VT स्टेशन, शिवाजी छत्रपती महाराजांच्या स्टेशन जे नाव आहे आझाद मैदानजवळ शिवाजी महाराज स्थानक टर्मिनस, त्या मोर्चामध्ये सुद्धा महाविकास आघाडीतर्फे काढलेला असून प्रकाश आंबेडकरांना आमंत्रणसुद्धा उद्धव ठाकरे यांनी दिलं नाही. आणि तेव्हापासून बिचारे 8-9 महिने होत आले, 10 महिने झाले आता प्रकाश आंबेडकर प्रतीक्षेत बसलेले आहेत की कधी आपल्याला महाविकास आघाडीत घेतात. दरम्यान महाविकास आघाडी बोंबललेली आहे आणि इंडिया नावाची नवी आघाडी ऑल इंडिया पातळीवर झाली आहे. पण त्यातसुद्धा प्रकाश आंबेडकरांना कोणी आमंत्रित करत नाही, बोलवत नाही. जसं त्या मोर्चाला डिसेंबरमध्ये प्रकाश आंबेडकरांना आमंत्रण देण्यात आलं नाही, तसंच ग्रँड हयातमध्ये देशभरातले जे भाजप विरोधी नेते एकत्र येणारं एक संमेलन झालं, त्यातसुद्धा प्रकाश आंबेडकरांना आमंत्रण देण्यात आलं नाही. प्रकाश आंबेडकर वारंवार आठवण करून देत असतात आणि सांगत पण असतात सगळं लग्न ठरले. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी नावाचे 2 भटजी लग्नाचा मुहूर्तच काढून देत नाहीत. असो, तर प्रकाश आंबेडकरांना एक गोष्ट सांगणं मला अगत्याचं वाटतं की त्यांना मूळची शिवसेना माहिती नसावी. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी किंवा प्रकाश आंबेडकर यांना उबाठा शिवसेनेनं पुरस्कृत केलं तर त्यांना कोणीही किंमत देणार नाही, हे त्यांनी वेळीच लक्षात घेतलेलं बरं. या निमित्ताने मित्रांनो मला एक जुना घटना आठवते, जवळजवळ 50 वर्ष जुनी. 50 वर्ष जुनी. म्हणजे आजच्या पिढीला सिनेमातले दादा कोंडके माहिती आहेत, पण दादा कोंडके सिनेमात जाण्यापूर्वी ते उत्तम सोंगाड्या म्हणून वगनाट्य करायचे. विच्छा माझी पुरी करा. आणि त्या विच्छा माझी पुरी करामध्ये दादा कोंडकेंनी जो केलेला विनोद होता तो आज उद्धव ठाकरेंनी एकूणच शिवसेना आणि उबाठा शिवसेना यांच्या बाबतीत खरा करून दाखवलं आहे. दादा कोंडके त्या वगनाट्यात जो विनोद म्हणून सांगत होते त्याला उद्धव ठाकरे यांनी वस्तुस्थिती करून दाखवले. हे मुद्दाम लक्षात घेतलं पाहिजे, प्रामुख्याने प्रकाश आंबेडकरांनी लक्षात घेतलं पाहिजे.
अगदी शिवसेना नवी नवी होती 66, 67, 68मध्ये, तेव्हा आमच्या लालबागच्या बंडू शिंगरे हा शाखाप्रमुख होता. त्यांचे भाऊ भाई शिंगरे हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते पहिले. आणि त्यांनी मराठी माणसाने उद्योग केला पाहिजे आणि बजाव पुंगी हटाव लुंगी म्हणून जी घोषणा होती ती साकार करण्यासाठी हरताळकेच्या निमित्ताने मुंबईत नाकानाक्यावर जे शहाळ्यांचे ढीग लावले जायचे ते बहुतांश केरळी किंवा तमिळी लोक ते विकायचे. कारण ते शहाळं तासायचं जी कला आहे ती आपल्याकडे नव्हती, पण ती शक्यतो ज्या पद्धतीने शहाळं तासून देतात त्यामुळे तो उद्योग पुंगीवाल्यांकडून आपण घ्यायचा, लुंगीवाल्यांकडून घ्यायचा म्हणून बंडू शिंगरेने हा प्रयोग केला होता. आणि कुठून कुठून रायगड वगैरे ग्रामीण भागातून त्यांनी नारळ आणले, शहाळी आणली आणि ती तासून मराठी मुलांना विकायला बसवलं होतं, मला आठवतं. आणि तिथून मग शिवसेनेचे वेगवेगळे असले उपक्रम सुरू झाले की मराठी माणसाने व्यवसाय केला पाहिजे. आणि मग तिथे एक बोर्ड लावलेला असायचा, कधी शहाळी, कधी दिवाळीचा फराळ, कधी शाळेला लागणाऱ्या वह्या, कधी वडापाव, असं जे काय सुरू झालं मराठी माणसाला व्यवसायात आणण्याचं, तेव्हा अगत्याने एक बोर्ड लावला जायचा, फलक लावला जायचा, ज्याच्यावर लिहिलेलं असायचं शिवसेना पुरस्कृत किंमत कमी. म्हणजे शहाळं आमच्याकडे आलात, शिवसेना पुरस्कृत आहे, स्वस्त. तुम्ही वह्या, शाळेला लागणाऱ्या वह्या दुकानात घेण्यापेक्षा शिवसेनेच्या स्टॉलवरून घ्या, शिवसेना पुरस्कृत किंमत कमी. हा इतका हे झालेला होता. म्हणजे शिवसेना पुरस्कृत किंमत कमी हा एक म्हणे शब्दावली झाली होती. आणि त्याचा वापर दादा कोंडकेंनी आपल्या वगनाट्यात केलेला होता. झालं असं की 1971ची लोकसभा निवडणूक आली तेव्हा मनोहर जोशी, दत्ता प्रधान हे मध्य उत्तर आणि मध्य दक्षिण या लोकसभा मतदारसंघात उभे होते. तसं ईशान्य मुंबई मतदारसंघामध्ये शिवसेनेने निवृत्त सेनापती जनरल करियप्पा यांना आपलं उमेदवार केलं होतं. आणि त्यावरून तत्कालीन भाजप म्हणजे जनसंघ आणि शिवसेना यांची खडाजंगी उडाली होती. भिंतीवर तेव्हा घोषणा लिहिल्या जायच्या आणि घोषणा युद्ध रंगलं होतं. तेव्हा जनसंघातर्फे प्राध्यापक मुकुंद आगासकर हे उमेदवार होते आणि जनरल करियप्पा यांना शिवसेनेने उभं केलं होतं. आणि मला आठवतं की भाजपवाले संतापले होते आणि म्हणजे जनसंघवाले संतापले होते आणि त्यांनी घोषणा दिल्या होत्या, मारता मराठीच्या गप्पा मग का आणला करियप्पा. तर शिवसैनिकांनी त्यांना उत्तर दिलं होतं, मारता राष्ट्रवादाच्या गप्पा मग का नको करियप्पा, असं वगैरे. मजेची गोष्ट अशी झाली, करियप्पा पराभूत झाले, मुकुंद आगासकर पराभूत झाले, राजा कुलकर्णी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. पण हा जो प्रसंग होता, अर्थात करियप्पा हे थेट शिवसेना उमेदवार नव्हते, शिवसेना पुरस्कृत उमेदवार होते. आणि दादा कोंडकांनी आपल्या वगनाट्यामध्ये त्याचा मोठ्या खुबीने वापर केला होता. दादा कोंडकेंच्या त्या वगनाट्यामध्ये ते लगीन घाई दाखवली आहे. तो दादा कोंडके असे धावत जायचे, या विंगेत काहीतरी एक वस्तू आणून ठेवायचे, मग त्यातलीच एक वस्तू घेऊन ह्या विंगेत जायचे, तिथून काहीतरी आणून ठेवायचे, परत ती वस्तू घ्यायचे, इकडे जायचे. तो भटजी म्हणतो काय चाललं आहे काय, तो म्हणतो लगीन घाई चालू आहे. आणि मग होता होता तो भटजी आणि दादा कोंडके यांचा संवाद होतो. तो दादा कोंडके हातात नारळ घेऊन भटजीला म्हणतात, भटजी नारळ केवढ्याचा असेल हो. आता त्यावेळेला नारळ 12 रुपये वगैरे एक नारळ असायचा. तो भटजी म्हणतो असेल रुपयाभराचा, फार फार तर 12 आण्याचा. दादा कोंडके म्हणतात नाही, हा फक्त 8 आण्याचा नारळ आहे. भटजी म्हणतात 8 आण्याचा, काय सांगता, कमाल आहे, काय सांगता 8 आणे. हो बाजारात 12 आण्याला स्वस्तात स्वस्त 12 आणे, तुम्ही 8 आण्यात आणला कुठून. मग दादा कोंडके फाटकन उत्तर देतात,
अरे हा शिवसेना पुरस्कृत नारळ आहे, किंमत कमी. तुम्ही बाजारात जा, सगळीकडे जा, मुंबईत कुठेही तुम्हाला शिवसेना पुरस्कृत किंमत कमी अशा वस्तू मिळतील. शहाळं घ्या, शिवसेना पुरस्कृत किंमत कमी. बटाटा वडा घ्या, शिवसेना पुरस्कृत किंमत कमी. तुम्ही शाळेला लागणाऱ्या वह्या मुलांसाठी विकत घ्या, शिवसेना पुरस्कृत किंमत कमी. आपले जनरल करियप्पा शिवसेना पुरस्कृत किंमत कमी. म्हणजे एवढा मोठा भारताचा सरसेनापती तो पण शिवसेनेचा उमेदवार पुरस्कृत झाला आणि त्याची किंमत कमी झाली, असा तो उपरोधात्मक विनोद दादा कोंडकेंनी केला होता. शिवसेना पुरस्कृत किंमत कमी या शब्दांचा किती खुबीने वापर गंमत म्हणून, विनोद म्हणून दादा कोंडकेंनी केला होता. आज 50-55 वर्षानंतर उद्धव ठाकरे यांनी त्याची वस्तुस्थिती करून टाकलेली आहे. आज शिवसेना पुरस्कृत म्हटल्यावर त्याची किंमत कमीच होते. उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्यांनी कोणालाही कशालाही पुरस्कृत करावं की किंमत संपली. तुम्हाला आठवतं ना ते संभाजीनगर, औरंगाबाद, तिथे शिवसेनेचा शाखेचा वर्धापन दिन होता आणि संजय राऊतांसारखे सर्वात ज्येष्ठ नेते शिवसेनेचे तिथे पोहोचले, तर सभागृहामध्ये 10% देखील खुर्च्या भरलेल्या नव्हत्या. वरचा मजला तर पूर्ण रिकामा होता. हे संजय राऊतांना बोलून दाखवायला लागलं. एवढी उबाटा शिवसेना पुरस्कृतांची किंमत कमी झाली आहे. आता अशा उबाटा सेनेचा पुरस्कार घेऊन प्रकाश आंबेडकरांना जर इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीत जायचं असेल तर त्यांची किंमत कमी नाही का होणार? कमी नाही का होणार? म्हणूनच त्यांना त्या गेल्या वर्षीच्या डिसेंबरच्या मोर्चामध्ये बोलवलं नाही आणि आत्ता मुंबईत झालेल्या त्या इंडी आघाडीच्या संमेलनात सुद्धा बोलवलं नाही. कारण प्रकाश आंबेडकर हे कुठच्याही एका मोठ्या पक्षाचे नेते असले तरी ते उबाठा शिवसेना पुरस्कृत आहेत. शिवसेना उबाठा पुरस्कृत, किंमत कमी, किंमत कमी. आणि कमी किमतीचा मालच उबाठा शिवसेनेकडे येतो. संभाजी ब्रिगेड नावाची संघटना पक्ष अचानक उठला आणि त्यांच्याकडे आला, कारण त्यांना राष्ट्रवादीसुद्धा आपल्यात घ्यायला तयार नव्हतं, आपल्या बरोबर घ्यायला तयार नव्हतं. त्यांचा पक्ष आणि संघटना सोडून अमोल मिटकरी राष्ट्रवादीत आले. पण राष्ट्रवादीने संभाजी ब्रिगेडला आपल्यासोबत घेतलं नाही. एवढी संभाजी ब्रिगेडची किंमत कमी. त्यांना उद्धव ठाकरेंनी लगेच मातोश्रीवर बोलून सन्मानपूर्वक कॅमेऱ्यासमोर उभं केलं. एकमेकांना शालिका दिल्या, फुलगुच्छ, पुष्पगुच्छ दिले. उबाटा शिवसेना पुरस्कृत, किंमत कमी. प्रकाश आंबेडकर त्यामुळेच लटकलेले आहेत. त्यांना अजून इंडिया आघाडीमध्ये घेतलं जात नाही. ते भटजी शोधत आहेत, कुठचा भटजी आपल्याला लग्नाचा मुहूर्त काढून देईल. तर जयंत भटजी नरके राष्ट्रवादीचे भटजी आहेत, ते सांगतात ठीक आहे, मुहूर्त निघत नसेल तर पळून जाऊन लग्न करा. सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की जी शिवसेना आम्ही स्थापनेपासून बघितली, तिचा जो दबदबा होता त्या दबदब्यावर 50 वर्षापूर्वी 70 सालाच्या आसपास, 71च्या आसपास जो विनोद दादा कोंडकेंनी एका तमाशापटामध्ये किंवा वगनाट्यामध्ये केला होता 52 वर्षापूर्वी 1971, तो उद्धव ठाकरे यांनी वास्तवात उतरून दाखवलेला आहे. वास्तवात उतरून दाखवलं आहे. ते संभाजीराजेंना शिवबंधन बांधून राज्यसभेला उमेदवार म्हणून पुरस्कृत करायला तयार होते. पण युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी तो पुरस्कार का नाकारला? उद्धव ठाकरे पुरस्कृत व्हायचं का नाकारलं? याचं उत्तर आता मिळेल. मला वाटतं
संभाजीराजेंनी जो योग्य निर्णय घेतला तो प्रकाश आंबेडकर समजू शकले, तर त्यांची जी कुठल्या आघाडीतले म्हणून ससे होलपट चालू आहे ती थांबू शकेल. कारण जायचंय ना तर जा सरळ राष्ट्रवादीकडे जा, शरद पवारांची भेट घ्या, जा सरळ नाना पटोलेंना भेटा, त्यांच्याशी बोलणी करा, तुम्हाला थेट प्रवेश मिळेल. पण उद्धव ठाकरे किंवा उभाटा शिवसेना पुरस्कृत तुमची किंमत कमी होणार. ज्याला कोणाला घ्यायचं आहे त्याला काँग्रेस घेऊ शकते, राष्ट्रवादी घेऊ शकते, उद्धव ठाकरे इंडिया आघाडी असो किंवा महाविकास आघाडी असो त्यात कोणालाही घेऊ शकत नाही. आणि त्यांनी पुरस्कृत केला आहे याचा अर्थ किंमत कमी. ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो, ही व्यवहारातली वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून एकामागून एक वर्ष सव्वा वर्ष झालं शिंदेंकडे गेलेला कोणी निराशाग्रस्त होऊन 4-5 लोकसुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडे आले नाहीत. पण आजपर्यंत निष्ठा म्हणून दाखवणारे जवळजवळ 36 माजी नगरसेवक मुंबईचे हे शिंदे गटाकडे निघून गेलेले आहेत. कारण त्यांना उद्धव ठाकरे पुरस्कृत शिवसेना उमेदवार व्हायचं नाही व्हायचं. खात्री आहे त्यांना की आपल्याला शिवसेना पुरस्कृत म्हटलं की आपला कारभार संपला. आणि गंमत बघा की इतका स्ट्रॉंग आहे शिवसेना पुरस्कृत हा विनोद उद्धव ठाकरे यांनी इतका काय म्हणतात तो इतका स्ट्रॉंग आणि शक्तिशाली बनवलेला आहे की तेच उभाटा शिवसेना ही राष्ट्रवादीच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली आणि शरद पवारांची किंमत पण कमी झाली, सुप्रियाताईंची किंमत कमी झाली. आज काय परिस्थिती आहे? उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेलं, महाविकास आघाडीतले शिवसेना आमदार निघून गेले आणि 13 महिने होता राष्ट्रवादी पण फुटली. आणि शरद पवार आज आपलं नाव आणि पक्षाची निशाणी टिकवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या पायऱ्या झिजवत आहेत. उभाटा शिवसेना पुरस्कृत किंमत कमी आहे की नाही? दादा कोंडकेंनी हा विनोद केला होता 50-52 वर्षापूर्वी. उद्धव ठाकरेंनी त्याला वास्तविक बनवून दाखवलं, सत्यात आणलं. मित्रांनो, आत्ता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.